जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन। संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील 32 वर्षीय संतोष ढगे या युवकाचा अकोले रस्त्यावरील पंचरत्न हॉटेलसमोर दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात होऊन 24 ऑगस्ट 2024 रोजी मृत्यू झाला होता। संतोष ढगे या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदार व ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वारंवार शिवसेनेच्या वतीने अर्ज निवेदने देऊन करण्यात आली, मात्र प्रशासनाने या संदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने शुक्रवार 10 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिनेश पटांगरे, विनोद सूर्यवंशी, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख प्रवीण कानवडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दीपाली वावळ, शिवसेना संघटक प्रमुख मंजाबापू साळवे, शिवसेना शहर उपप्रमुख अजित जाधव, मनसे विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख अविनाश शहा, उपशहर प्रमुख सिद्धेश पवार, उपतालुका प्रमुख रणजित जाधव, दत्ता कांडेकर, सागर राक्षे, गणेश ढमाले, अशोक साळवे, दिलीप खरात, सतीश पाकटकर, दीपक आव्हाड, गणेश वावळ, अंबादास अनमल, सुमित खंडांगळे, संजू शिंदे, दिनेश माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। संतोष ढगे या युवकाच्या अपघाती मृत्यू संदर्भात प्रजासत्ताक न्यूजने देखील या अगोदर बातमी प्रसारित करून आवाज उठवला होता। या ठिय्या आंदोलनात निकृष्ट रस्त्यांसंदर्भात देखील अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल। गेली 6 महिन्यापूर्वी 22/8/2024 ला आमचा शिवसैनिक संतोष ढगे याचा रस्त्याच्या खड्ड्यात गाडी जाऊन मृत्यू झालेला होता आणि त्या संदर्भात आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सन्माननीय दिनेश पटांगरे साहेब यांनी वेळोवेळी या कार्यालयाला सातत्याने पाठपुरावा करून त्यांना त्या मेलेल्या मयत जो संतोष आहे त्याला भरपाई मिळावी आणि जो निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जे अधिकारी त्याला पाठीशी घालतात या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या उद्देशाने गेली 6 महिन्यापासून सातत्याने या कार्यालयाशी संपर्क करण्याचा कार्यक्रम आम्ही केला, परंतु या व्यवस्थेमध्ये आणि या कार्यालयामध्ये असे अधिकारी आहेत का ते अधिकारी कुणाच्या दडपणाखाली काम करतात हेच कळत नाही। बांधवांनो, जो संतोष ढगे जो मयत झाला त्याच्या पश्चात 2 मुलं आहेत, म्हातारे आईबाप आहेत आणि स्वतःची पत्नी तरुण पत्नी आहे। अगदी 32 वयाच्या याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। संगमनेर शहरात आणि तालुक्यात अतिशय निकृष्ट दर्जाचे कामं या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत होत आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो होतो, परंतु कार्यकारी अभियंता यांनी आम्हाला फोनवर आश्वासन दिलेलं आहे की सोमवारी आपण मीटिंग या ठिकाणी सर्व एकत्र येऊन बसणार आहोत। आम्हाला एकच विनंती आहे की संतोष ढगे या शिवसैनिकाला न्याय मिळावा आणि जे कामं आहेत निकृष्ट दर्जाचे ते उत्कृष्ट दर्जाचे कामं व्हावेत याच निमित्ताने सांगतो आणि सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या अर्थी शिवसेना अनेक वर्षांपासून गोरगरीब वंचित ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरते। आमचा एक सर्वसामान्य शिवसैनिक संतोष ढगे याचा एक निकृष्ट रस्त्यामुळं जे एक रस्त्यात नवीन बांधलेला जो नवीन केलेला रस्ता होता त्या रस्त्यावरती एक मोठा खड्डा जो झाला आणि त्या खड्ड्यामध्ये काही चूक नसताना एक निष्पाप आमचा शिवसैनिक संतोष ढगे हा गेला। आम्ही तो गेल्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबाची जी आर्थिक मदत असेल ते आमच्या व्यक्तिगत शिवसेनेने केलेली आहे, त्यांना मदत केली, परंतु त्यांच्या कुटुंबाचा जो प्रश्न होता की आज एक संतोष ढगे गेला, दुसरा आज आणखी कोणी जाऊ शकतो। आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला, आम्हाला त्यांच्याकडून जे उत्तर मिळणं अपेक्षित होतं ते उत्तर मिळालं नाही। तर आम्हाला आज ठिय्या आंदोलन करण्याची जी एक वेळ आली, आम्ही सत्तेतला पक्ष असून आम्हाला एक वाईट अशी वेळ आली की एक आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली। तर आम्ही मिसाळ यांच्याशी बोललो, वरपे यांच्यासोबत बोललो, मात्र आमचं वरपे यांच्यासोबत बोलून जे सोमवारची जी वेळ दिलेली आम्ही त्यांना मान्य केलं, आम्ही त्यांच्यासोबत समक्ष बोलू। मात्र मिसाळ जो अधिकारी आहे
त्या अधिकाऱ्यांनी आमच्या शिवसैनिकांसोबत जे असं व्यवस्थित न बोलता उद्धट भाषा जी वापरली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या सोमवारी आम्ही 12-12:30 वाजेपर्यंत वरत्यांसोबत बोलू आणि आमचा जो शिवसैनिक आहे संतोष ढगे याला कशा प्रकारे न्याय देता येईल, त्याला आर्थिक असेल दुसरे कोणत्या बाबतीत मदत करता येईल तर आम्ही त्याची माहिती घेऊ आणि संतोष ढगेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यालयामध्ये संगमनेर शहर शिवसेना व आमचे महायुतीचे मित्र पक्षांचे पदाधिकारी तसेच माझे सहकारी शहर प्रमुख विनोद भाऊ सूर्यवंशी, मंजा बापू साळवेस, आपले मनसेचे जिल्हा अध्यक्ष संकेत भाऊ लोंढे, आमचे उपशहर प्रमुख अजित जाधव, आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दीपालीताई वावळ, त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख रणजित जाधव, या ठिकाणी आमचे सर्वच पदाधिकारी संजय शिंदे असतील, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या आंदोलनाला उपस्थित राहण्याचं कारण असं आहे की अद्यापपर्यंत या संगमनेर तालुक्यात एका ठेकेदाराची सत्ता होती. त्यामुळे या ठेकेदाराची सत्ता असल्यामुळं या PWD खात्याला जाब विचारायला या ठिकाणी कोणी येत नव्हतं, कारण त्या ठिकाणी यांच्या जाब विचारण्याची हिंमतच नव्हती. परंतु आता या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे की इथलं सरकार बदललेलं आहे, इथले आमदार बदललेले आहे. इथून मागे जे तुम्ही निकृष्ट दर्जाचे कामं केले त्याची चौकशी तर आता नवीन आमदार लावतीलच, परंतु या ठिकाणी जे कामं या निकृष्ट कामांमुळे जे बळी गेले, कित्येक घरातील कुटुंबातील कित्येक निष्पाप कमवते माणसं गेले, हे फक्त या ठेकेदारांच्या व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेले. म्हणून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व संतोष ढगेला न्याय द्या. अशा अनेक संतोष ढगे या रोडला बळी गेलेले आहेत. सर्वांना न्याय मिळावा ही आमची मागणी होती, ही रास्त मागणी होती. यांच्याबरोबर आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, यांनी आमच्याबरोबर पत्रव्यवहार केला, आम्ही तक्रारीवर कारवाई करतो, परंतु कुठल्याही स्वरूपाची कारवाई करत नव्हते. काही आम्हाला यांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही. म्हणून आम्हाला आज आंदोलन करण्याची वेळ आली. आणि इथले जे डेप्युटी अभियंता आहेत मिसाळ साहेब म्हणून, हे अतिशय आरोगंट अधिकारी आहेत. त्यांना काय विषय नेमका त्यांचं कोणाशीच बोलणं चांगलं नाही. आम्ही इथं आल्यावर अनेक जणांनी आम्हाला खासगीत सांगितलं काही अधिकारी कोणाशीच चांगले वागत नाही, ते जनतेचे नोकर आहे, त्यांनी आता इथून पुढे सुधरून वागावा, नाही तर त्यांना आम्ही निश्चित शिवसेना स्टाईलनी कसे धडा शिकवायचा या आम्हाला भाषाही कोणी सांगण्याची गरज नाही. त्यांना आता अंतिम इशारा आहे आमचा या आंदोलनातून निवेदनातून की त्यांनी जनतेशी एकदम अधिकारी आपण प्रामाणिक अधिकाऱ्यासारखं वागावं या त्यांना आम्ही विनंती करतो. अन्यथा आता इथून पुढे त्यांना कोणती विनंतीची भाषा केली जाणार नाही. या ठिकाणी आमचा आत्ता मुख्य कार्यकारी अभियंता या ठिकाणी वरपे साहेब अतिशय आम्हाला त्यांनी आमचं समाधानकारक आमच्याशी ते दूरध्वनीवरून बोलले. त्या अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतानाही सुद्धा आम्हाला त्यांनी वेळ दिला. त्यांनी आमच्या सर्व शंकांचं सर्व प्रश्नांचं समाधान करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. सोमवारी ते पूर्णपणे आमची सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग लावणार आहे. ज्या काही आमच्या शंका असतील, जे काही आमचे प्रश्न असतील ते मार्गी निश्चितच ते सकारात्मक भूमिका घेणार आहे असं आश्वासन आम्हाला त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे या आंदोलन आम्ही आता या ठिकाणी स्थगित करीत आहोत. सर्व उपस्थित पदाधिकारी यांचं पुन्हा एकदा शिवसैनिकांचं प्रातिनिधिक स्वरूपात संतोष ढगे या तरुणाच्या मृत्यूबद्दल जाब विचारण्याचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात जरी आलेलो असलो तरी यापूर्वी या विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या घाणेरड्या युतीमुळं जनतेचा पैसाही वाया जातो. जनतेच्या पैशातून होणारी कामं निकृष्ट दर्जाची केली जातात आणि ती निकृष्ट कामाचं परिपाक म्हणून अनेकांचे बळी आजपर्यंत गेलेले आहेत. गेले 4 महिने आमच्या शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिनेश भाऊ भडांगरे हे सदर विभागाशी निवेदनं देऊन पत्रव्यवहार करून स्मरणपत्र देऊन त्यांच्याकडे जाब विचारत होते. ढगेला न्याय कधी मिळणार, ढगेलाच्या दोषीवर कारवाई कधी होणार, ढगेंच्या दोषी असलेले जे संबंधित अधिकारी असतील आणि ठेकेदार असेल, ज्या ठेकेदार पाठीची घालणारे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी दिनेश भाऊंनी सातत्याने प्रयत्न केले, सातत्याने पत्रव्यवहार केला आणि वेळोवेळी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे अखेरीस आम्हाला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला सांगितलं, आम्हाला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. आम्ही कोणत्याही स्वतःचा स्वार्थ, पक्षाचा स्वार्थ न बघता केवळ 20% राजकारण बाजूला ठेवून 80% समाजकारण करण्याच्या भूमिकेतून या ठिकाणी आम्ही या संगमनेर शहरातील नागरिकांना न्याय मागतोय. आणि तो न्याय मागत असताना आमची एक
सर्वांच्या समोर एकच तक्रार आहे, आमचं वैयक्तिक कोणत्या अधिकाऱ्याशी कोणत्याही प्रकारचं भांडण नाही, कोणाशी आमची भावबंदकी नाही, परंतु कार्यकारी अभियंता दर्जाचे जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे 6 तालुक्यांचा ताबा आहे ते अधिकारी इतक्या सौम्य भाषेत व्यवस्थितपणे आमच्या शहर प्रमुखांशी बोलून ते मोठ्या तातडीच्या मिटिंगला शिर्डीमध्ये गेलेले असल्यानं त्यांनी आम्हाला समोरी बोलवलं आहे आणि इतक्या सौम्य भाषेमध्ये प्रेमाने त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या हाताखालचा एक डेप्युटी इंजिनियर तो आम्हाला म्हणतो कोर्टात या, तुमची जबाबदारी आहे आंदोलनाची, तुम्हाला किती वेळ आंदोलन करायचं ते करा. मग अशा प्रकारची उर्मट भाषा करणाऱ्या या अधिकाऱ्यावर आमची वरपे साहेबांना, कार्यकारी अभियंता साहेबांना, त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे साहेबांना आणि आमचे आमदार अमोल भाऊ कताळ यांना एक कळकळीची विनंती शिवसैनिक म्हणून करतो की अशा उर्मट अधिकाऱ्याची तुम्ही गडचिरोलीलाच उचलबांगडी केली पाहिजे, एवढी विनंती करतो. आपल्या जे मुजोर अधिकारी आहे आंदोलनकर्त्यांबरोबर कोणत्या भाषेत बोलायचं त्यांना जर समजत नसेल त्यांचा मी पहिला निषेध व्यक्त करतो. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शिवसेना पक्षाच्या आम्ही सर्व सोबत येऊन एक संतोष ढगे म्हणून एक शिवसैनिक होता, त्याचं गेल्या 5-6 महिन्यापूर्वी निधन झालं. मुळात विषय असा आहे की ह्या रस्ते ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तिथं अधिकाऱ्याचं लक्ष असणं गरजेचं असतं. आपल्या निविदेप्रमाणे रस्ते होत आहे की नाही होत आहे या सर्व सुपरवायझर असतात, सगळे अधिकारी नेमलेले असतात. मुळात त्यांचं काम असतं का रस्त्यावरती ठेकेदार कुठल्या पद्धतीने रस्त्याचं काम करतो. आत्तापर्यंत जे रस्ते झाले ते ठीक आहे, इथून पुढचे जे कोणते रस्ते असतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जेवढे रस्ते येतात या सर्व रस्त्यांवरती या सर्व ठेकेदारांवरती आमचं बारीक लक्ष असेल. आणि आजपर्यंत इथून मागं जे रस्ते झाले त्या रस्त्यांचे 6-6 महिन्यामध्ये अनेक खड्डे पडलेत. या रस्त्यांचे आम्ही देखील पुन्हा एकदा आम्ही त्यांच्यावरती लक्ष तर वेधणारच आहोत. पण आता इथून पुढं या संगमनेर तालुक्यात असेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या ठिकाणचे रस्ते असतील त्या सर्व ठिकाणी आमचं बारकाईने लक्ष असेल. आणि ह्या आजच्या आंदोलनातनं मी एवढंच सांगतो, जे कोणी मुजोर ठेकेदार असतील यापुढे काम करताना या आंदोलनाच्या मार्फत आमचा एक इशारा असेल तुम्हाला, काम करताना तुम्ही अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम करावं, अन्यथा तुम्ही हे कामं करू नये. होत असतील तर कामं व्यवस्थित करावे, नाही तर आता शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन झालं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाची पद्धत थोडीशी वेगळी असते. ज्या ठिकाणी रस्ते होतील त्या ठिकाणी आमच्या सर्व शिवसैनिकांचा असेल, आमच्या मनसैनिकांचा असेल, बारकाईने लक्ष असेल. एवढंच मी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.